धर्मवीर 2 या चित्रपटाचा आज ट्रेलर लॉन्चिंग अतिशय मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य अशा पद्धतीने या ठिकाणी पार पडला। मोठे राजकारणी अनेक अभिनेते नेते सगळे या ठिकाणी उपस्थित आले। खरं तर हा चित्रपटाची अतिशय महत्त्वाची भूमिका म्हणजे ती थेट दिघे साहेबांची आणि ते साकारणारे प्रसादजी आहेत माझ्याबरोबर। पहिला भाग आणि दुसरा भाग काय वेगळंपण आहे? आपण जसं पहिल्या इयत्तेत अभ्यास करतो कारण आपल्याला दुसऱ्या इयत्तेत जायचं असतं, दुसऱ्यात जास्त अभ्यास करतो कारण तिसऱ्यात जायचं असतं, त्यामुळे आम्ही जास्त अभ्यास केला आहे भाग 2 साठी। सगळ्यांनीच निर्माता दिग्दर्शकापासून प्रत्येक अभिनेत्यांनी डबल मेहनत लावली आहे भाग 2 साठी, कारण पहिल्याला जो प्रतिसाद मिळाला तो प्रचंड आहे, उदंड प्रतिसाद आहे, त्याच्या दुप्पट मिळायला हवा म्हणून आम्ही सगळ्यांनी दुप्पट मेहनत केली आहे, दुप्पट विचार केला आहे। आता प्रेक्षकांच्या हातात आहे। साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट घेऊन आलेला आहात। 2 वर्षापूर्वीची जी काय राजकीय राज्यातली घडामोडी होत्या त्यानंतर आता हिंदुत्वाची गोष्ट येते, कसं पाहताय? काय नेमका याच्यातून संदेश देतात? मी या चित्रपटाकडे एक अभिनेता म्हणून बघतो। राजकीय परिस्थिती काय आहे आणि त्याच्या चित्रपटातनं काय म्हणायचं आहे हा सर्वस्वी लेखक आणि दिग्दर्शकाचा दृष्टिकोन आहे। मी माझ्या भूमिकेशी मला किती प्रामाणिक राहता येईल याचाच विचार करत आलोय आणि करत राहणार। खरं तर दिघे साहेबांची ही भूमिका साकारत असताना म्हणजे आताही देखील आणि मागे देखील आपण पाहिलं मुख्यमंत्री देखील अगदी पायाशी आले होते तुमच्या। काय भावना असतात अशा प्रकारचा हा चॅलेंजिंग रोल स्वीकारताना? दडपण असतं प्रचंड, कारण दिघे साहेबांना देव मानणारी अनेक कुटुंब आज महाराष्ट्रात आहेत, भारतात आहेत। कित्येक ठिकाणी मी शूटिंगला गेलेलो असताना खरोखर देव्हाऱ्यामध्ये दिघे साहेबांचा फोटो ठेवलेला मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलाय। त्यामुळे या उंचीवर जो माणूस आहे लोकांच्या मनात, त्या माणसाची भूमिका करताना अत्यंत जबाबदारीने ती केली गेली पाहिजे, विचारपूर्वक केली गेली पाहिजे। अर्थात त्यातनं काय मतं मांडली जात आहेत हा सर्वस्वी लेखक दिग्दर्शकाचा जरी विचार असला तरी ती भूमिका करताना तो माणूस कसा होता, कसा चालत होता, कसा बोलत होता, कार्यकर्त्यांशी कसा वागत होता, छोट्या मुलांशी कसा वागत होता, प्राण्यांशी कसा वागत होता, या सगळ्याचं ऑब्झर्वेशन प्रचंड मी केलेलं आहे अभ्यास म्हणून भूमिकेचा। आणि त्यामुळे मला मजा झाली, प्रचंड मजा आली भाग 2ला सुद्धा। ज्या काही त्रुटी मला अभिनेता म्हणून भाग 1 मध्ये वाटल्या, जेव्हा मी स्वतः परत एकदा माझं काम बघितलं, त्या त्रुटी भरून काढण्याची संधी देवानी मला पुन्हा एकदा दिली, देवानी दिली, दिघे साहेबांनी दिली आणि त्याचा मी पुरेपूर फायदा करून घेतला असावा असं मला वाटतं। दिघे साहेबांच्या भूमिकेबरोबर आता दुसरी चर्चा म्हणजे मुख्यमंत्र्यांची भूमिका देखील आहे, क्षितिजची साकारतोय। कसं पाहताय मुख्यमंत्र्यांचे रोल्स आता त्याच्यामध्ये वाढलेले आहेत, या कामाकडे कसं पाहताय? मला फार मजा येते, कारण क्षितिजनी फार अप्रतिम त्यांचं बेरिंग पकडलंय। म्हणजे त्यांची चालण्याची पद्धत, त्यांची बोलण्याची ढब किंवा ते हातवारे ज्या पद्धतीने करतात, क्षितिजनी फार बारीक पद्धतीने ऑब्झर्व्ह केलेलं आहे आणि फार सुंदर काम केलेलं आहे चित्रपटात। मला फार मजा आली त्याच्याबरोबर काम करताना। साहेबांचं हिंदुत्व घेऊन जात असताना प्रसाद ओक यांचं हिंदुत्व काय सांग? हिंदुत्व आपल्या देशाचं नाव आहे हिंदुस्तान, त्याच्याबद्दल विचार काय करायचा आहे? तो आपला धर्म असला पाहिजे, तो आपला प्राण असला पाहिजे, तो माझा श्वास असला पाहिजे, जो माझा आहे। आणि तो दिसून येईल आता चित्रपटामध्ये। आता बघा चित्रपट बघा तेवढ्यासाठी। खूप खूप धन्यवाद प्रसाद दादा माझ्याबरोबर होते। प्रसाद ओक खरं तर या चित्रपटामध्ये अतिशय महत्वाची भूमिका जी आहे ती आनंद दिघे यांची ती साकारतायत प्रसाद ओक, त्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। कॅमेरा पर्सन कृष्णा कापलेचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।